आणि आमचा जस्ट आत्ता ब्रेकफास्ट झाला. आई गाडीची चावी रूममध्ये विसरली, सो ती घ्यायला गेली आहे. सो आम्ही वेट करतो आहे आईसाठी. आजचा प्लॅन आहे, ओ बाबा देऊळ कुठलं? हां, तिकडे जाणार आहोत कणकेश्वर देवळात. आणि दुसरं चौलला जाणार आहोत. चौलला एक दत्त मंदिर आहे तिकडे. चौलचं दत्त मंदिर जरा 1 तास लांब आहे हॉटेलवरून, बट आधी तिकडे जाऊन येऊ. लांबचं डेस्टिनेशन पहिले करू आणि मग नंतर इकडे जाऊ. कणकेश्वर 10 मिनटावर आहे, त्यामुळे काय जास्त वेळ नाही लागणार. फिलिंग अप पेट्रोल बसावं. कमळं आहेत, कमळं. कमळांचं पूर्ण गार्डन टाईपच आहे ना. आम्ही कणकेश्वर देवळाच्या इकडे बसलोय. किती वेळ लागला हो चढायला? साधारण 1-1.5 तास लागला असेल, कारण 600 पायऱ्या आहेत. आत्ता वाजलेत 4. आम्ही 1:30ला 2ला वगैरे सुरुवात केली असेल. आत्ता सगळं दर्शन झालं. इथे फक्त शंकराची 3-4 देवळं आहेत, रामेश्वर, माणकेश्वर वगैरे, आणि गणपतीचं एक देऊळ आहे. विष्णूचं पण आहे. देवीचं म्हणा, देवीचं कुठे? ते देवीचं. हां, देवीचं पण आहे. ती 2 मंदिरं करायची होती, ती झाली. सकाळी दत्ताचं मंदिर केलं, आत्ता कणकेश्वर मंदिर केलं. हॉटेलच्या रस्त्याला पोचलो, हॉटेलच्या गेटवर पोचलो आणि कळलं की हॉटेलमध्ये कोणतं तरी एक स्टाफ आहे, त्याचा इलेक्ट्रिकचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. त्यामुळे हॉटेलच्या बाहेर पोलीसवाले वगैरे आलेले, कोणालाही एंट्री देत नव्हते किंवा आतून कोणाला बाहेर जायला पण देत नव्हते. खूप साऱ्या बाईक होत्या. गाववाले पण आलेले बघायला की नक्की काय झालं आहे. लॉट ऑफ केऑस. सो ते म्हणाले तुम्ही जरा 2-3 तास तरी येऊ नका हॉटेलमध्ये, कुठेतरी बाहेर जा, कारण असं झालं आहे. आम्हाला इथे यायचंच होतं अनायसे, सो आम्ही मग इकडे आलो. परत उतरायला आम्हाला 1 तास लागेल. सो आत्ता 4 वाजलेत. 5:30पर्यंत पोचू. काय करायचं ते आत्ता काय ठरवलं नाही आहे, नंतर काय करायचं आणि काय नाही बघू. शिकवलं अशी पावसाची अशी उचलतात फेकून काय झाला घालला. आंब्याचं पण नुकसान. मोर खातात, आंबा खातात, मोर खातात. त्यांच्यासाठी प्रोटेक्शन म्हणून लावले, तरी पाण्यात उड्या मारतील. हॉटेलमध्ये एंटर करतानाच गेटच्या इथे आणि गेटच्या बाहेर ही भली मोठी गर्दी होती आणि लोकांची झुंबड नुसती आलेली, गावकऱ्यांची. आय डोंट नो ते डिमांड काय करत होते, बट आम्ही एंटर केलं आणि आम्हाला एंटर केलं लगेच सांगितलं की सगळ्या गेस्टनी चेकआउट केलं आहे आणि तुम्ही पण चेकआउट करा, हॉटेल पूर्ण रिकाम आहे. हॉटेलमध्ये काय, रूममध्ये एंटर केलं आम्ही आवरायलाच लागलो. त्यांचं आहे.
हॉटेलचा स्टाफ इलेक्ट्रिक्यूट होऊन आजच गेला. 20-22 वर्षाचा मुलगा होता, 22-23, एकुलता एक. तो आणि त्याची आई एवढे दोघंच होते. म्हणून हॉटेलवाल्यांनी सगळ्यांना चेकआउट करायला सांगितलं. पूर्ण हॉटेल खाली आत्ता रिकामं. आम्ही पण आता चेकआउटच करतो आहे. बघू आजूबाजूला कुठलं काही हॉटेल मिळालं तर. दिस इज हॅपनिंग फॉर द फर्स्ट टाईम की असं काही झालं. नाहीतर दिस इज हायली अनलाइकली की असं कधी झालं आहे. आय हॅव नो क्लू व्हॉट इज गॉना हॅपन. बाबांना अंदाज होता याचा. बाबा म्हणालेले की मे बी तुम्हाला चेकआउट करायला सांगतील. बट सगळं आवरून आम्ही आत्ता निघतो आहे. अँड इट्स स्कॅरी, सॅड. काय मूडमध्ये आम्ही आलेलो आणि आम्ही आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आता आम्ही बुकिंग शोधायला जाणार आहोत अलिबागमध्ये. बघू. गणपती बाप्पा मोरया. असं आहे की आम्हाला माहीत पण नाही एंटायर इन्सिडेंट्स काय आहे. की हाऊ कॅन अ पर्सन गेट इलेक्ट्रिक्यूट्स अँड डाईज. म्हणजे रिसॉर्टमध्ये एवढं कुठलं वोल्टेज त्याने हँडल केलेलं की तो म्हणजे सरळ त्याला जीवच गमवावा लागला. दे आर करंटली डुईंग द चेकआउट प्रोसिजर. वॉट एवर वी हॅव used their service till now, they are just paying and we are just leaving. After leaving our hotel, I think Tropicana Luxury Resort and Spa असं नाव होतं त्याचं. सो तिकडनं निघाल्यावरती आम्ही त्याच गावामध्ये त्याच एक 5 मिनटं 10 मिनटावर असलेले 2 रिसॉर्ट होते. वी वेंट देअर अँड आम्ही विचारलं की रूम अवेलेबिलिटी आहे का 2 नाईटसाठी. तर दोघांमध्येही आम्हाला नाही आहे अवेलेबल, तुम्ही दुसरीकडे चेक करा सांगण्यात आलं. व्हेअर ॲज आम्ही बाहेर होतो तेव्हा आम्हाला पार्किंगमध्ये त्यांच्या एकही गाडी पार्क दिसत नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचं हॉटेल फुल असेल तर हॉटेलमधल्या ज्या रूम्स असतात त्याचे लाईट तरी चालू असायला पाहिजेत गेस्ट जर आत असतील तर. आम्ही बघत होतो 50 रूमपैकी 2 रूमचे लाईट चालू होते. बाकी सगळं हॉटेल क्लोज डाऊन होतं. म्हणजे लाईट बंद होते रूम्सचे. सो काय गावामधली दहशत का काय म्हणून त्यांनी आम्हाला रूम्स दिले नाहीत. सो मग काय आम्हाला शेवटी ऑप्शन नव्हता.